हॅलो हाय नमस्कार नमस्कार मंडळी, मी कोमल शेटे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ड्रामा डेन बाय कोमलमध्ये. वेलकम अँड वेलकम बॅक. मागच्या व्हिडिओजला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे मला आणि हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे कारण या व्हिडिओमध्ये मी आज जाणार आहे जळगावमध्ये. जळगावला एक इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटसाठी मी स्वतःचा मेकअप स्वतः करणार आहे, हेअर स्वतः करणार आहे, साडी ड्रेपिंग सगळं. सो मी कशी रेडी होते, काय रेडी होते, काय काय प्रोडक्ट्स यूज करते, त्यानंतर स्किन प्रिपरेशन काय असतं, तो या सगळ्याचा हा व्हिडिओ आहे. सो आय होप तुम्हाला बघताना मजा येईल आणि तुम्हालाही तुमच्या मेकअपसाठी तुमच्या इव्हेंटवाल्या लुकसाठी हेल्प होईल. आय होप यू विल एन्जॉय इट आणि लेट्स गेट विथ द व्हिडिओ. बाय. एकदम फास्ट मेकअप करायला घेते मी आता, एकदम फास्ट म्हणजे अति फास्ट. सगळ्यात पहिलं तर मॉइश्चरायझर, यू नीड मॉइश्चरायझर. आणि इथे फार सनी असणार आहे त्यामुळे थोडंसं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन इज मस्ट. बेस्ट सनस्क्रीन लॅक्मेची नवीन आलेली आहे, ड्राय मॅट सन एक्सपर्ट ड्राय मॅट फ्लूइड लिक्विड. सो ही मॅटिफाईंग सनस्क्रीन कमाल आहे आणि ॲक्च्युली कोलॅबसाठी आली होती त्यामुळे माझ्याकडे हा प्रोडक्ट आहे, पण बेस्ट आहे. मी रिफिल करणार आणि ते असं म्हणतात की 3 बोटं सनस्क्रीनच वापरावी किंवा 3 बोटं सनस्क्रीन गरजेची आहे. तर असं काही नाही, तुम्ही तुमच्या स्किनच्या हिशोबाने. आता माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे माझ्या स्किनला फार हे नाही होत. स्किनला सनस्क्रीन लावल्यानंतर थोडंसं चमकतोय फेस छान. सो सनस्क्रीन डन. जरा 2 मिनिट ठेवूया सनस्क्रीन, तोपर्यंत हाताला लावून घेतो. 2-5 मिनिट, 2 तास पण नाही, 5-7 सेकंडमध्ये हे ड्राय होऊन जातं. आता ड्राय झाली आहे. त्यानंतर शुगरचं प्रायमर आहे माझ्याकडे, हे पण मस्त आहे, हे पण मॅट प्रायमर आहे. जनरस अमाऊंटमध्ये प्रायमर घ्यायचं. संपत आलं आहे, हे रिफिल करावं लागणार आहे. मेहनत लागली आहे मला काढायला याला. हश बेस ऑफ ग्लोरी पोर मिनिमायझिंग प्रायमर, हे मी वर्षानुवर्ष वापरते. सो छान प्राईम झाला आता फेस. अब किसी से डर नहीं लगता ना धूप से. एकंदर मी असं रिअलाइज केलं आहे, जेव्हा आपल्याला आपणच छान वाटतो किंवा आपल्याला असं वाटतं की हां आपण छान दिसतोय किंवा आपण छान, तर आपला मूड छान असतो. म्हणजे कशी दिसते मी आज किंवा त्या दिवसाला मी कशी दिसते यावर पण ठरतं. तर हा माझा हे आहे स्पंज, त्याला ओला करून घेते. खूप महत्त्वाचं दिसतं, ओलं करून असं डॅप करून घ्यायचं स्पंज. छान झालेलं आहे. मायग्लॅमचं HD पोर्स फाउंडेशन हे नाही आहे, हे फक्त कवर आहे कारण ही बॉटल इतकी क्यूट आहे, छोटीशी, आणि ही कुठल्याही पाऊचमध्ये राहते. हा माझा बेसिक म्हणजे बॅगमध्ये असणारा पाऊच, डेलीचा बॅगमध्ये असणारा पाऊच. सो यामध्ये खूप सारं सामान नसतं, छोटं सामान असतं बेसिक जे लागतं, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट. त्यानंतर पण मी वापरते मेजर नाही, मोस्टली मी वापरते याचं क्रायलॉनचाच बेस वापरते. सो हे जरी कवर घ्यायचं असेल मायग्लॅमचं तर यात क्रायलॉनचा बेस भरला आहे. सो आय प्लेड स्मार्ट बेस. कन्सिल विसरून गेले, कन्सिल करूया. इथे माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्याचा डाग राहिला. तो आता मला डर्मॅटकडे गेल्याशिवाय काही ऑप्शन नाही.
ॲक्च्युली हाताने ब्लेंड केलेला बेस खूप छान बसतो आणि खूप वेळ राहतो, पण वेळ खूप लागतो हाताने पूर्ण ब्लेंड व्हायला, नीट ब्लेंड व्हायला. डाग असतात पिंपल्सचे, ते ग्रीन किंवा ओशन टाईप कन्सिलरने कवर करायचं असतात, पण ते काही मला तर सापडत नाही आहे. कन्सील झालं आहे. आता माझी एक ट्रिक आहे की कन्सील झाल्यानंतर मी ट्राय करते की मी थोडंसं हे सेट करून घेईन कन्सील, कारण कन्सील आणि माझा बेस ऑइली स्किन असल्यामुळे बेस आणि कन्सील माझं मिक्स होतं कधी कधी ब्लेंड करताना. सो फेसेस कॅनडाचं कमालवालं स्वस्तात मस्त आहे हे. सो फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट आहे माझ्याकडे, मॅट कॉम्पॅक्ट. तर एकदम हलका, आणि हे फार नाही करायचं आहे, खूप असा लेअरच असं नाही, फक्त हलका वरून डॅप करायचं, म्हणजे ते कन्सील छान सेट होतं. कन्सील सेट झालेलं आहे फायनली. आता ही आमच्या मेकअप दादांची सनीची टेक्निक आहे की पूर्ण बेस असा लावून घ्यायचा आणि मग ब्लेंड करायचा. काय असतं सेटवर ना खूप घाई असते, त्यामुळे फार वेळ नाही मिळत मेकअप एकदम आरामात, जसं ब्रायडल मेकअप होतात किंवा मेकअप आर्टिस्ट सध्या जे काही इन्स्टावर आहेत ते सगळे मेकअप आर्टिस्ट करतात, तसं करायला फार वेळ नसतो आरामात थांबून असं सगळं. त्यामुळे हा असं बेस करतो आम्ही, आणि याला छान आपल्या ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं. खूप महत्त्वाचं आहे ब्लेंडरवर पाणी करणं. ब्लेंडर तुमचा छान हे मॉइस्ट असला पाहिजे, तर मेकअपला मज्जा आहे. ब्लेंड करते. इतकं इझी आहे हे क्रायलॉनचं, काय डिफरन्स, इतकं इझी आहे क्रायलॉनचं. त्यामुळे माझ्या स्किनसाठी तरी मला क्रायलॉन फार आवडतं. म्हणजे स्टोअरमध्ये मॅकचं पण मी ट्राय केलं होतं, कारण बरेच जण म्हणतात मॅक आणि हुडा ब्युटीचं मॅट फाउंडेशन पण छान आहे, पण मला ही क्रायलॉनच्या बेसची जी काही सवय झाली आहे, आणि हा बिल्डेबल बेस आहे. अगदी तुम्हाला बेसिक रोजचा मेकअप करायचा असेल तर मी रोजच्या मेकअपला काय करते, मी फक्त छोटासा हलका बेस आणि त्यामध्ये मॉइश्चरायझर मिक्स करते, म्हणजे बीबी क्रीम टाईप्स थोडंसं बनतं. तेवढं छोटंसं लावलं की झालं, मग काही टेन्शन नाही. नेक पण महत्त्वाचा आहे, उरलेला नेक पण करायचा, पण मी तो ब्लाऊज घालून साडी घातल्यानंतर करेन. बेसिक बेस झाला माझा, थोडासा हवा आहे इकडे. आता हे टी झोन हायलाइट करणार मी जरा. असं पण माझं आपोआपच होतं, मला नाही माहीत, मस्कारा लावताना पण आपोआप होतं. हे क्रायलॉन बेस्ट आहे, सगळं कवर करू शकतो क्रायलॉन. आणि अगदीच तुमचे फार पोर्स दिसत असतील तर आमचे मेकअप हेड आहेत विशाल दादांनी सांगितलं आहे. म्हणजे त्यांची ट्रिक आहे ही की थोडासा आपल्यापेक्षा थोडा डार्कर शेडने, म्हणजे कन्सील केल्यानंतर थोडा डार्कर शेडने त्यावर बेस करायचा आणि मग आपला मेन बेस लावायचा. मेन बेस म्हणजे मेन फाउंडेशन, त्याच्यामुळे ते पूर्णच क्लिअर होऊन जातं. सो आता फाउंडेशन झाल्याने एकदम प्लेन चेहरा दिसतोय. सो कटिंगसाठी मला पावडर कटिंग आवडते, पण मी पावडर कटिंग नाही आणली आहे. तर फेसेस कॅनडाची माझ्याकडे ही लिपस्टिक आहे ॲक्च्युली. तर हे आहे माझं कटिंगचं साधन फेसेस कॅनडाचं. याने एकदम इझी कटिंग होतं. ब्लेंड करणार, इतकं सिंपल आहे कटिंग.
ते हाताने ब्लेंड करू शकतो, असं काही नाही आहे. नाकावरचं असेल मी हाताने ब्लेंड करणार. बघताय डेफिनेशन होतं. ब्लश पण करून टाकते, म्हणजे नॅचरल ब्लश आहे असं दिसतं. हा के प्लेचा ब्लश आहे माझ्याकडे, मायग्लॅमचा के प्ले. सनी आणि असा ब्राईट लुक आहे, त्यामुळे ब्राईट कलरच्या साड्या आहेत, त्यामुळे ऑरेंजिश पिंक ऑरेंज असं मिक्स पीच कलरमध्ये हा ब्लश तो यूज करते. झाल्यानंतर जरा ब्लेंड करते हलका आणि पावडर. आता या पॉइंटला भरभरून पावडर लावायची, कारण दिवसभर हा असा सेट राहायला पाहिजे मेकअप. आणि तुम्ही कॉम्पॅक्टमध्ये इन्व्हेस्ट करा, कॉम्पॅक्ट छान घ्या, किंवा तुमच्याकडे जर लूज पावडर असेल तर एखादी लूज पावडर चांगल्यातली घ्या जी तुमच्या स्किनला सूट करेल. सुरुवातीला जर तुम्हाला माहीत नाही आहे कुठलं सूट करतं तर छोटे छोटे ट्राय करून बघा प्रोडक्ट्स, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही. एकदा की तुम्हाला कळलं की टेन्शनच नाही. आयशॅडोचा बेस पण मी हा ब्लशचाच रंग वापरणार आहे. कारण हा माझ्या कुठल्याही साडीवर जाईल. असं छोटंसं वर्विंग काढते मी यानेच, म्हणजे असं थोडंसं अपलिफ्टेड फेस दिसतो. नंतर थोडंसं ग्लिटर करूया आपण मध्ये हलका. ग्लिटरी लुक्स मला खूप आवडतात, पण मला नाही माहीत, मला असं वाटतं की माझ्या फेसला फार ग्लिटरी लुक सूट नाही करत. आणि एंडला थोडंसं डेफिनेशनसाठी मी जरा डार्कर शेड यूज करते. माझा लायनर आणि मस्कारा झाला, आयब्रोज झालेत, माझं स्टोरेज फुल झालं होतं. मला माहीत नाही, मी रिसेंटच ब्लॉग सुरू केला आहे, सो स्टोरेज कसं मॅनेज करतात आणि इतकं फुटेजचं काय करायचं. तर मला तुमच्याकडे काही आयडियाज असतील किंवा तुम्हाला काही माहीत असेल तर मला डेफिनेटली सांगा, कारण मला खूप गरज आहे. मला जेन्युइन कळत नाही आहे की मी इतकं स्टोरेज कसं ट्रान्सफर करू, कसं मॅनेज करू आणि कसं कारण फुटेज खूप होत आहे, ब्लॉग्स शूट करते असो. आता फायनल लिपस्टिक बाकी आहे. तर बेसिक कुठला रंग आहे हा, न्यू ड्रीम लॅक्मेची लिपस्टिक बेसिक लावली आहे. पण आता साडी घालायचं आहे, दिवसाचा इव्हेंट आहे, थोडंसं ब्राईट पाहिजे, त्यामुळे मी शुगरची माझ्याकडे प्रॉपर एक रेड लिपस्टिक आहे. सो शुगर याने थोडंसं फक्त भडक रेड लिपस्टिक आहे, डॅप करणार. आजचा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट राहिली ती, एक सेकंड, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पूर्ण लुक कंप्लीट करण्यासाठी हे असं टिकल्यांचं पाकिट मी माझ्यासोबत नेहमी न चुकता घेऊन फिरते. आणि माझे फेवरेट रंग आहे, फेवरेट रंग नाही, टिकल्यांमध्ये मला
असं साडीवाडी असेल किंवा ट्रेडिशनल आउटफिट असेल तर मला कॉन्ट्रास्ट खेळायला टिकळ्यांमध्ये मज्जा येते. सो आज ज्या दोन्ही साड्या आहेत त्यामध्ये त्यावर जाईल अशी कॉन्ट्रास्ट ती लावणार आहे. ग्रीन कलरची सो ही काढते. बिंदी काहे नहीं लगा रही हो? लूज लगा ली बिंदी. सो असा माझा लुक रेडी झाला आहे मी. आता साडी ड्रेपिंगची वेळ आहे. सो साडी मला चूज करता नाही येते. आता ही नेसू की ही नेसू? ही नेसली. आय थिंक आय एम गोना गो विथ दिस, कारण याने जरा माझा मेकअप आणि हे सगळं छान वाटतंय आणि थोडा ब्राईट असा छान पळथी वाला लुक. सो ही नेसते. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की मी ही नेसावी तर मला कमेंटमध्ये सांगा की मी ही नेसली असते तर छान दिसली असते. साडी नेसून रेडी होते. आता फक्त हेअर राहिलेत. हेअर आपण थोडेसे ब्लो करणार. ब्लो करून लगेच रेडी होते. हेअरसाठी माझ्याकडे एक मस्त कोंब आहे. दिस हा इतका कमाल छान कोंब आहे. हा असा फोल्ड होतो. सो हा जो कोंब आहे हा याच्यामध्ये छोटंसं पण पार्टिशन आहे त्यातून तुम्ही आपण पार्ट करू शकतो आणि मोठा आहे डिटँगलिंगसाठी. सो बेसिक कोंब केला तरी हेअर स्ट्रेट होणार. मी साडी नेसली येते. महत्त्वाची गोष्ट राहिलीच, फिक्सर, मेकअप फिक्सर. फेसेस कॅनडाचं हे अल्टिमेट प्रो मेकअप फिक्सर आहे माझ्याकडे. आणि खूप वेळ लॉंग लास्टिंग म्हणतात तसं खूप वेळ प्रचंड वेळ मेकअप राहतो माझा. किती मला खूप एक 5-5 मिनिटांनी जरी घाम आला तरी याने मेकअप माझा राहतो. घाम फक्त रॅप करायचा असतो. तर चला मी साडी नेसून होते पटकन. सी यू. सो अशा प्रकारे मी साडी ड्रॅप करून रेडी झाली आहे. अशी आहे माझी साडी. साडी डन आहे. नेक पण केला मी छान कॉम्पॅक्ट केलं, पावडर केलं आहे. आता ज्वेलरी टाईम. तर मम्मीने मला ज्वेलरी पाठवली आहे. आपले बँगल्स छान मोत्याचे मस्त. मला मोठी ज्वेलरी खूप आवडते. खूप म्हणजे प्रचंड आवडते. ओ लेन्सेस विसरून गेले मी. लेन्सेस आणले होते. ठीक आहे बघूया. जर वेळ मिळाला तर लावू आपण. अजून ऑप्शन आहे हा. हे आहे चोकर. मला वाटतं हे चोकर घालावं. हे जाईल छान. हा फर्स्ट ऑप्शन आहे. आणि दुसरं ऑप्शन हा आहे असा लॉंग. हे जर मी लॉंग घातला तर आपण छान दिसतो तसा. काय घालू ना आत्ता मी खरे कन्फ्यूज आहे. साडीचं ठीक आहे पण हे खरं कन्फ्युजन आहे. यात जास्त वेळ जातो. साडीचं वगैरे ठीक आहे. तर हे पण छान दिसतंय. आणि हे इयरिंग्स आहेत छान मोत्याचे क्यूट असे इयरिंग्स आहेत. मी इयरिंग आधी घालून बघते. इयरिंगचा एकच ऑप्शन आहे त्यामुळे इथे कन्फ्यूज होण्याचा काही प्रॉब्लेमच नाही, प्रश्नच नाही येत. या इयरिंग्सवर हे जातं आहे बेटर की हे जातं आहे. दोन्ही घातलं तर खूप ओव्हरडू होऊन जाईल. हे बेटर आहे की हे बेटर आहे? मेजर कन्फ्युजन आहे. मेजर कन्फ्युजन. तुम्हाला काय वाटतं मी काय घातलं पाहिजे? खूप विचार केल्यानंतर
मैत्रिणीला फोन केल्यानंतर, मम्मीला फोन केल्यानंतर मी ठरवलं आहे की मी हे घालणार आहे. हे बेटर दिसेल. आय डोंट थिंक मी कन्फ्युज्ड आहे. बेस्ड ऑन वोट्स. अरे वा, मम्मीने एक नथीची पिन दिली आहे, साडी पिन नथीची. सो दिस इज नाईस. मी नथ नाही आणली आणि मी नथ विसरली आहे. सो साडी पिन लावू का मी इथे? सो येस, हा आहे फायनल लुक. साडी पिन मी साडीच्या निऱ्यांना लावेन. हा आहे माझा फायनल लुक आजच्यासाठी, आजच्या इव्हेंटसाठी. केस मोकळेच सोडणार आहे मी, कारण खूप ऊन असणार आहे, मी खूप टॅन होणार आहे. आणि इथे छान क्यूट अशी साडी पिन लावली आहे मम्मीची. थँक्यू मम्मी, खूप क्यूट आहे ती. सो या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब.